न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मानमध्ये पंचायत राज मंत्र्यांना धक्का, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय। मान विधानसभा मतदारसंघात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। या निवडणुकीत जिल्हा परिषदेत 5 पैकी 3 गट जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दणदणीत विजय मिळवला, तर भाजपला 2 गटांवर समाधान मानावे लागले। जिल्हा परिषद निकाल: राष्ट्रवादी 3, भाजप 2। मान विधानसभा मतदारसंघातील 5 जिल्हा परिषद गटांचा निकाल पुढील प्रमाणे: कुकुडवाड जिल्हा परिषद गट, अनिल भाऊ देसाई विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। मारडी जिल्हा परिषद गट, सौ सोनालीताई मनोज कुमार पोळ विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। गोंदवले जिल्हा परिषद गट, सौ शीतल राहुल रणपिसे विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आंधळी जिल्हा परिषद गट, सौ सोनलताई शेखरभाऊ गोरे विजयी, भाजप। कातरखटाव जिल्हा परिषद गट, धनंजय चव्हाण विजयी, भाजप। या निकालामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे। पंचायत समितीत अटीतटीची लढत, 50-50 निकाल। माव विधानसभा मतदारसंघात एकूण 10 पंचायत समिती गण असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 5 गणांवर, भाजपनं 5 गणांवर विजय मिळवत पंचायत समितीत 50-50 अशी बरोबरी साधली आहे। यामुळे पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे। कातरखटावमध्ये निसटता पराभव, पण राजकीय संस्कृतीचं दर्शन। कातरखटाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचं अभयसिंह जगताप यांचा निसटता पराभव झाला। निकालानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गड आला पण सिंह गेला अशा घोषणांनी वातावरण तापवले। मात्र या निवडणुकीतील अभिमानास्पद बाब म्हणजे पराभव स्वीकारत अभयसिंह जगताप यांनी विजयी उमेदवार धनंजय चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले। यातून राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे हा सकारात्मक संदेश मान तालुक्याला मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। राष्ट्रवादीचं नेतृत्व ठरले प्रभावी। मान विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक माजी कोकण आयुक्त प्रभाकरराव देशमुख, अनिल भाऊ देसाई आणि मनोज कुमार सदाशिवराव पोळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या नेतृत्वाखाली आखलेली रणनीती, संघटनात्मक बांधणी व स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे। पुणे विभाग ब्युरो सुधीर रणनवरे यांचा अहवाल।